नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आलो आहोत 221 सबस्टेशनमध्ये, जिथे आज आपल्याकडे हा एक खूपच क्रिटिकल व महत्त्वाचा टेस्ट CRM आणि DCRM। चला सुरुवात करू। सबस्टेशन मधला सर्वात महत्त्वाचा प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस म्हणजे सर्किट ब्रेकर। फॉल्ट आला की हाच ब्रेकर काही मिली सेकंद मध्ये ओपन होऊन संपूर्ण ग्रिड सुरक्षित ठेवतो आणि हाच ब्रेकर हेल्थी आहे की नाही हे तपासण्यासाठी CRM आणि DCRM टेस्ट खूप महत्त्वाची आहे। सर्वप्रथम करू CRM टेस्ट म्हणजे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स मेजरमेंट। या टेस्टद्वारे ब्रेकरच्या मेन कॉन्टॅक्टची कंडिशन तपासली जाते। रेजिस्टन्स जास्त असल्यास कॉन्टॅक्ट खराब किंवा कार्बन डिपॉझिट असू शकतो। CRM टेस्ट कसे करतात? ब्रेकर ओपन ठेवून मेन पाथला मायक्रो ओहम मीटर जोडतात। हाय करंट इंजेक्शन केलं जातं। मिली ओहम रेंज मध्ये रीडिंग घेतली जाते। (220 kV ब्रेकर साठी साधारण 20 ते 80 मायक्रो ओहम रेंज फाईन मानली जाते। जर व्हॅल्यू खूप जास्त आली तर ब्रेकरला मेंटेनन्स लागतो। आता येतो सर्वात महत्त्वाचा आधुनिक टेस्ट DCRM म्हणजे डायनॅमिक कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स मेजरमेंट। हा टेस्ट ब्रेकर चालू असताना कॉन्टॅक्टची रिअल टाइम परफॉर्मन्स मोजतो। DCRM मध्ये काय पाहतात? आर्किंग कॉन्टॅक्ट लेंथ, मेन कॉन्टॅक्ट टच टायमिंग, आर्किंग कॉन्टॅक्ट इरोजिंग, ब्रेकर ओपनिंग क्लोजिंग स्पीड, कॉन्टॅक्ट बाउन्स। हा टेस्ट आपल्याला सांगतो की ब्रेकरच्या मुव्हिंग पार्टची रिअल हेल्थ काय आहे। ग्राफवर जर स्पाइक्स, अनइवन कर्व्स किंवा अबनॉर्मल राईज दिसला तर ब्रेकरचा फ्युचर फेल्युअर पॉसिबल असतो। आता टेस्ट सुरू करत आहोत। CRM रीडिंग स्टेबल आहे आणि तिची लिमिट आहे। आता DCRM बघा, ग्राफ अगदी स्मूथ कर्व देतो। याचा अर्थ ब्रेकरच्या कॉन्टॅक्टची हेल्थ एक्सलेंट आहे। टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर सर्व डेटा अनालिसिस केला जातो आणि त्यावरून ब्रेकर सर्व्हिसेबल आहे की नाही हे फायनल करतो।
तर मंडळी हा होता 220 kV CRM आणि DCRM टेस्टचा ऑन फील्ड ब्लॉक. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब